बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत। आता संतोष देशमुखांशी संबंध जोडण्यात आलेल्या महिलेची कळंबमध्ये हत्या करण्यात आली या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपींचे फोटो माझ्याच्या हाती आलेले आहेत आणि महिला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भोसलेला एलसीबीने ताब्यात घेतलंय। रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले असं या आरोपीचं नाव आहे, तर उस्मान गुलाब सय्यद असं हत्या प्रकरणातल्या दुसऱ्या आरोपीचं नाव आहे। कळंब पोलीस ठाण्यामध्ये पहाटे 5 वाजता 2 आरोपींच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा सध्या पोलीस तपास करतायत। तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत आणि एका महिलेला कुठेतरी त्यांच्या वरती आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेलं होतं आणि या महिलेची हत्या करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचे कथित आरोप सध्या होत आहेत। देशमुखांशी संबंध जोडण्यात आलेल्या महिलेची कळंबमध्ये हत्या करण्यात आली अशा पद्धतीचे आरोप आहेत। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आपल्याला या प्रकरणाबद्दल आणखीन माहिती देतील। अप्पासाहेब, पुन्हा एकदा या प्रकरणाचा आढावा घेऊया, कारण यामध्ये आता आणखीन एक अटक झाली आहे। तर या अटकेमागची पार्श्वभूमी, या आरोपांमागची पार्श्वभूमी काय आहे सांगा। पूर्वी या प्रकरणातील कळंब हत्या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे रामेश्वर भोसले याला आत्ताच एलसीबीचं पथक कळंब पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आलेलं आहे। महिलेची हत्या करण्यामधला हा मुख्य आरोपी आहे आणि दुसरा त्याचा साथीदार आहे। त्याची ओळख लपवण्यामध्ये, त्याला आश्रय देण्यामध्ये 2 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। या आरोपीबद्दल माहिती जी आपल्याला मिळते, हा मूळचा केज येथील आरोपी आहे। जी महिलेची हत्या झालेली त्या महिलेकडे हा चालक म्हणून काम करत होता अशी पण माहिती मिळते आणि त्या अनैतिक संबंधाच्या वादातून आणि त्या कारणाने हत्या झाल्याचा पोलिसांनी आतापर्यंत माहिती दिलेली। मात्र दुसरी जी बाजू आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणात या महिलेचा वापर केला जाणार होता हा सातत्याने आरोप होतोय आणि त्यामुळे ही हत्या झाली की काय असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता हे पोलीस या प्रकरणाचा कसा तपास करतायत आणि या तपासामध्ये काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आताच्या घडीला या प्रकरणातले जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पूर्वी धन्यवाद अप्पासाहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर या प्रकरणातल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि मुख्य आरोपीला नुकतंच पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याचीच दृश्य आपण सध्या बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।